बापरे मारलं बोललं मारलं. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहित आहे आपलं चालू आहे चॅलेंज 100 व्हिडिओ 10,000 सबस्क्रायबर. आणि आज आपल्या चॅनलचा 4था दिवस आहे आणि आपले सबस्क्रायबर 1140 सबस्क्रायबर आहे. तुमचा खूप चांगला सपोर्ट मिळत आहे मित्रांनो, असा सपोर्ट राहू द्या. आणि तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. खुशिया सांग ना, काय झालं ते? कोणती गोष्ट आहे? ना सांगतो ना मी. आपा ते आपला झाबूर दादा बुडा नाही का, ते कवर बुडा, ते म्हटलं लग्न करू राहिला ते मंगला बुडी सोबत. काय लग्न करू राहिला? तुला कोण सांगितलं? बुडाच म्हणे मले, हा मी लग्न करतो म्हणे. एखादी बुडी आणली का नाही म्हणे घरात, मी बस कामच झालं म्हणे. स्वयंपाकाचं टेन्शन नाही म्हणे, काचं टेन्शन नाही म्हणे. मी लग्न करतो म्हणे आता. बरं शांताराम भाऊ, बाकी ती घोड झाला. त्या बुड्याला सकाळी काय म्हटलं म्या, माया लग्न पहा म्हटलं. बुड्याला वाटलं स्वतःच लग्न. काय खरं आहे काय खोटं आहे काय समजत नाही मला. खुशिया, अबे ते बुडाचं नशील, ते झाबरूचं सांगत असेल बुडा. शांताराम काका, झाबुडासाठी नाही ना आपा, बुड्यासाठी. बुडा स्वतः सांगे ना मला, मी मंगला बुडी सोबत लग्न करतो म्हणे. भाई बाई बापा, बुड्याची कमाल आहे. 2 वर्षांना मसन वाटत जाते ना बुडा. बुडा काय म्हणते लग्न करतो म्हणते मी. बुड्याला शोभते का? पण नातू लग्नाला आला, स्वतः लग्न करू आला म्हणजे कमाला काय करा बरं? शोभते का बुड्याले? बापा ते झाबुरा आला लग्नाले आणि ते बुडा काय म्हणते मी लग्न करतो म्हणते. आणि त्या मंगला बुडी सोबत का काय बापा? ए झाबऱ्या, अरे देणार रे एक तोंड फोड त्या बुडाचं. करता काय शांताबाई? त्या बुड्याला कुठं मारायला फुटते का? आणि जास्त कॅरेक्टर कमी आहेत आपल्याजवळ. एखादी हानली गिनली तर मराचा विचार. अरे झाबरू नाही ना बाबा, तुला काही नाही करावं लागेल ना. आपण म्हटलं नावले ठेवता बोल लोक समोर, का नाही चांगले बोलता. अरे चांगलं केलं पण हा भाऊ नावले ठेवता लोक. मग काय करता तुम्ही आता? काय करू सांगा त्या बुड्याचं? काय करू का मग? काय करायचं म्हणजे सांग ना त्या बुड्याला समजावून. तू म्हणा तुमच्या मना आता लाकडं जातात म्हणा, मसन वाटत नाही. आता तुम्ही लग्न करता का म्हणा? सांगायला लागेल त्या बुड्याले लग्न गिग्न काही करू नका, बिल फालतू आपत आणू नका. ती मंगला बुडी काय कमी भारी आहे का? मला माहिती ती बुडी कशी आहे ती. बापा जगू देत नाही म्हटलं सुखान ती बुडी. अरे कवर बोलला का तू त्या मंगला बुडी सोबत? काय म्हणते ती बुडी? ना झालंच नाही ना बोलणं माय. काय करतं पण हा भाऊ, लग्न तर मलाच करायचं. लग्न करील तर करील, तिच्यासोबतच करील भाऊ, नाही तर लग्नच करत नाही. ते वय आहे का तुझं लग्न करायचं? सांगू राहिला मी लग्न करतो. त्या झाबरूचं लग्न कर, तुला सून भेटते, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. मग तर मरायला पुरते बाबा. अबे किती पोऱ्या पाहिला त्याच्यासाठी म्या, एक नाही करत ना त्याला पसंत. मग काय तर मी गोष्ट आहे माहिती तू. मी त्या मंगला बुडीसोबत लग्न करतो, त्या बुडीला घरी आणतो, ती स्वयंपाक पाणी करते. मला तिला टेन्शन नाही, मला टेन्शन नाही, आणि त्या झाबूला टेन्शन नाही. जेव्हा त्या झाबूचं लग्न झालं तर झालं. खटखट अबे नावं ठेवतात ना लोक. नावं ठेवतात ना. कशालाच करू राहिला? या वयात लग्न असते का कुठं? काही म्हणू दे बाबा, पण कसं लोक थोडी आपल्याला कामं गिम करू लागले. वांदे माय उराले ना, मला स्वयंपाक करावं लागते, घरचं कामं गिम करावं लागते. काय करतं? अरे झाबरूचं काय लग्न नाही होऊ राहिलं, काय करतं? मी मरू का मग? आता सांग तू, मी मरू का? तसं तुझं म्हणणं बरोबर आहे, ते झाबरूचं काय लग्न नाही होऊ राहिलं बरोबर आहे. तुझं पण बरोबर आहे, पण कसं तू सुद्धा नाही वाटत ना या वयात लग्न करणं. ते काही नसते होत ना. किती लोकांना लग्न केलं का म्हातारपणी. मा गोष्ट ऐक तू. त्या मंगला बुडीच्या घरी जातो मी, तिला सांगतो असं हाय म्हणतो बा, मला तू आवडतं, आपण दोघं जण लग्न करू आणि सुखाचा संसार चालू करू. जा फक्त तिकडे. तू काय ऐकत नाही बाबा, नाही का? कर बा तुझ्या मनानं कर. पण माय असं म्हणणं आहे की या वयात का नाही सुद्धा वाटत नाही लग्न करणं. तुला सुद्धा वाटो का खराब वाटो, मला काय करावं लागते? कामं मला करावं लागते ना. आबा त्या बुडीजवळ जातो मी, त्या बुडीला सांगतो, अरे तू लग्न करशील बुडीसोबत. ती बुडी करील का तुझ्यासोबत सांग पहिले? ती बुडी करते का तुझ्यासोबत लग्न? ते नाही माहित बा आपल्याला, काय करते का नाही काय माहित बा. पण करतो मी, लग्न करतो. असं कुठं जमते का बाबा? तिचं पण मन असलं पाहिजे ना लग्न करायचं. तिनं नाही म्हटलं, मला लग्न नाही करायचं, मग काय करशील तू? काय करशील? ते बरोबर आहे तुझं. काय करेल मी? नाही तिला मी बरोबर सांगतो की बा असंच आहे म्हणतो बा. काय करतं? तू एकटी आहे, मी एकटा आहे. दोघं जण चांगला संसार चालू करू. काहीच नाही, लय खाती मार हे बुडा, दुसरं काहीच नाही. एक तर ती बुडी मारील, नाहीतर झाबरू मारील. हो कर बा, तुझ्या मनानच कर, काय करायचं ते. मीच करतो ना. मला का मराचा बाबा काम करू. अरे झाबरूला स्वयंपाक येत नाही, काहीच येत नाही, मग काय तर मी मरू का? काम करू. मी बरोबर करतो. काय करायचं ते आता? वांदे उरले ना आपले, आता वांदे उरले ना. काय करायचं कर बाबा ते. पण मी काय म्हणतो, या गोष्टीवर तू बरोबर विचार कर. चांगला विचार कर, मग विचार करून सांग तिले. विचार काय करायला लागते, जे आहे ते सांगायचं. मला म्हणा तू आवडतं म्हणा, आपण दोघं लग्न करू म्हणा. फक्त तिनं हो म्हटलं माझ्याकडे, आता दुसरं काहीच नाही, पर्यायच नाही आता. तिकडे हे मार असा मार खाद्य काय नाही. बस लग्न काय डबल ती विचार करत नाही लग्नाचा. कर बा तेव्हा मनानच कर, काय करायचं ते आता. मला काय वाटते, मी लग्न करतो. अरे बा मा विचार नाही ना तसा. पण काय करतं बाबा, वांदी उरायला माये. तुम्हाला काय आहे, तुमच्या घरी म्हटलं सून आहे का तुमच्या पोरी आहेत? मा घरी कोण आहे? हे टकलं आहे, याचं लग्न नाही झालं. काय करतं? वांदी माय आहेत ना. म्हणून मी या गोष्टीवर लय विचार केला आणि आता हे विचार करून मी सांगू राहिलो तुम्हाला, आता मी लग्न करतो. कुठं चालले तुम्ही? कुठं चालले?
का तुला माहित नाही का कुठं चाललो ते मी? हा माहित नाही का तुले? त्या मंगला बुडीच्या घरी चालले का तुम्ही? काय तर 2-3 दिवस तिला सांगतो पहिले, चांगलं गोड गोड बोलतो मैत्रीण म्हणून. मग झालं, मग सांगतो तिले मा मनातलं. बाबाजी 2-3 दिवसानं काय होते, 5-6 दिवसानं बोला. मस्त 5-7 दिवस मस्त चांगलं बोला, चांगलं वागा. बुडीची मस्त कामं गिमं करा. तेव्हा जाऊन तुम्हाला ती बुडी बोलली, मग त्याच्यानंतर ती या बुडीला सांगा असं आहे म्हणा बा. असं जमते नाही का? 5-6 दिवस तिला पहिले प्रेमानं बोलतो, मग तिला सांगतो मी मला तुझ्यासोबत लग्न करायचं. बस बस झालं, कामच झालं आबाजी. बुडी म्हटलं तुम्हाला पटल्याशिवाय राहतच नाही. 5-6 दिवस मस्त बोलायला बुडीले. बरोबर, मी काय म्हणतो, ही गोष्ट कोणाला सांगू नको. कोणालाच नाही. नाही, मी कोणाला सांगतो आबाजी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जा लवकर, बुडी बाहेरच बसेल आहे. हो इकडे रे, काय म्हणे ते बुडा? काही नाही म्हणे बुडा. अबे खोटं नको बोलू ना मला. तू काय शिकू राहिला मला तू? आबा जे सांगायचं का नाही ते खरं खरं सांगून दे. बरं मग मी काय म्हणतो, ही गोष्ट तुम्ही कोणाला सांगू नका. तुमच्या तिघाचं ठेवा मग. ते आम्ही कोणाला सांगतो रे बाबा? आबा ही गोष्ट म्हटलं आमच्या तिघातच राहते. चाल सांग म्हटलं. काही नाही, ते आबाजी पाले तुम्ही ना, ते आबाजी म्हणते मी लग्न करतो म्हणते. ती मंगला बुडी पाले तुम्ही, ती मंगला बुडी ती एकदम भांडणं करते ती बुडी. ती मंगला बुडी काय ती? अरे बापरे, आणि हे बुडं करते का लग्न? काय तर बुडा म्हणते मी लग्न करतो म्हणते मंगला बुडी सोबत. आम्हाला सांगितलं त्या बुड्यानं. त्या बुड्याला काम करायचं जीवार येते, आणि त्या झाबुडाचं काही लग्न नाही हो राहिलं. म्हणून म्हणते बुडा म्हणते मी बुडी आणतो मला घरात नेईन, म्हणजे कसं स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही म्हणते मला. बापरे, ती मंगला बुडी सोबत लग्न करते का? अबे वय आहे का त्या बुडाचं? अबे 2-4 दिवसांना त्याचे मसन वाटेत लाकडं जातात का? गौऱ्या जाता, आणि ती लग्न करतो म्हणते. काय तर पण ही गोष्ट म्हटलं कोणाला सांगू नका तुम्ही. मला लेस मारते बुडा. बे आम्ही कोणाला सांगतो बे? आम्ही कोणाला सांगत नाही. टेन्शन घे तू. जा भाई घरी जा. बरं हो. बरं किती घोरा जीवाले. ते बुडा म्हणतो मी लग्न करतो म्हणते त्या बुडीसोबत. अरे म्हणा तुझ्या नातवाचं लग्न करा म्हणा बाबा. तू त्या झापड्याचं लग्न नाही झालं का? आधी पोरकं निरा मॅट झालं ते. मला लग्न करा, मा लग्न करा. काल म्हणे मला एखादी पोरगी पाहिजा म्हणे. म्हटलं ह पाहतो. सांगा बरं तुम्ही काय करा बरं या माणसाचं? हा बरोबर आहे तुमचं नाही का? ते बुडाला समजायला पाहिजे जरासं. अरे तसं नसेल ना ते. बुड्याला वाटत असेल बा या झाबराचं काही लग्न होत नाही, याला कोणती पोरगी काही पसंत करत नाही. याच्यापेक्षा मी एखादी बुडी आणतो घरात नाही, कसं खायचं पियाचं काही टेन्शन नाही असं वाटलं असेल बुड्याले. म्हणून ते बुडा म्हणून राहिला मी लग्न करतो. हो ना बरोबर आहे तुमचं, पण पाय ना ते काही समजते का त्या बुड्याले? जरासा विचार करते का ते लोकांचा? अरे भाऊ लोकांचा काय विचार करायला पडते का? 4 लोक काय म्हणते का नाही याचा लोकांना विचार केला का नाही माणूस कुठंच जात नाही, जागच्या जागीच राहते. मग काय तर बुड्यानं बरोबर विचार केला असेल म्हणून ते या थरावर आहे ते बुडा. बुड्याला आता काही करायचं, एखादी बुडी आणायची घरात नाही असं असेल ते गणित. तसं पण असेल, पण तुम्हाला वाटते का ती बुडी हो म्हणते म्हणून? ती बुडी मला माहिती आहे किती भारी येते. बुडीची काय गॅरंटी आहे का? बुडी डायरेक्ट म्हणेल हो करतो मी लग्न. काय करता मग तुम्ही? करता काय मग? काय तर मला तर वाटतं बाबा ती बुडी हो म्हणते. मला काय वाटते बुडी हो म्हणते. का रे सुनल्या तुला काय वाटते? अरे नाही वाटत ती बुडी हो म्हणणार म्हणून. 100% सांगतो तुम्हाला ती बुडी कानी नाहीच म्हणते. पाहू ना समजते ना आपल्याला. समजतेच काय होते ते. पाहू ना आपण. काय बाबा काय करता बाबा तुम्ही घरी राहून? घरी बसल्या तेवढं काम तरी होते. क्या हुआ तेरा वादा हो कसम हो इरादा बोलेगा दिल जिस दिन तुम्हें हो जिंदगी का आखिरी दिन होगा. क्या हुआ? बाई बापा हे बुड काय गाणं म्हणून राहिलं बाप्पा? अरे सामने वाले खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. बाबा काय म्हणते हो बाबा? काय झालं? काही नाही, घरी काही करमत नाही, एकटा आहे मी. करमत नाही, मग आलो इकडे चौकात हिंडत. हो माहित आहे मला तुम्ही चौकात आले, पण तुम्ही गाणे काऊन म्हणून राहिले? काऊन म्हणजे? अरे काय जमत नाही का मला गाणे म्हणाले? म्हणून आलो मी गाणं. मेरे सामने वाले खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. पाहिजे म्हटलं गाणे म्हणता दासाला वरे ते करू नका. चांगलं म्हणा. सर्दी खोकला आहे मला. काय झालं का? जेवण झालं का तुमचं? तुम्हाला काय करायला लागते? मी जेवण करीन नाही करीन, तुम्हाला काय करायला लागते? काय बरं सकू इले सांगितलं मी झालं का जेवण? माणूस किती सांगायचं हो झालं जेवण नाही. फळ चांगलं बोलायचं, चांगलं राहायचं, चांगलं वागायचं. माहित बाबा या बुड्याचं काय म्हणत आहे. हो जा बरं झालं जेवण माझं. जा घरी जा तुम्ही. आता बसू पण नाही का मी? बसू दे ना जरासं, आराम करू दे मले. मग बुडा कधी करता लग्न तुम्ही? ठीक आहे, मी तर कधी करतो लग्न. मले काय आहे? देवा काय माणूस आहे बापा. अरे तुमचं नाही ना झाबरूचं? त्याचं का? त्याचं पा लागते आता. करू ना करू. मी काय म्हणते तेवढा बैल हाना बरं. ते भेटच नाही बाईच्या जातीले. बापरे, मला मंगलानं कामं सांगितलं वाटते आता नाही का? म्हणजे तिच्या मनात हाय वाटते मी नाही का? चला तिचं काम ऐकायला गेल. बरं करतो ना मी काम. मला काय आहे? बरं हे आख्या आणायचं का? बरं आख्या होणे तिकडे. मारलं. अरे बापा मारलं का? मारलं तुम्हाला?
मार का निघाला रे, उधर बापरे काय झालं काय बाबा काय नाही झालं त्या बैलांमधलं बुड्याला मारलं बाबाजी लागलं काय लागलं तुम्हाला मोडलो रे. अरे उचला रे मले. मंगला आधी सरक ना तू त्या बुड्याला उठला असते सरक तू बाबाजी ह चला चला नाही रे, उठला रे बाबा. मोडलं रे, 5वा मोडला रे बैलानं. अरे उठला रे. मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असला मनापासून धन्यवाद. तर मागच्या व्हिडिओमधले कमेंटचे नाव सांगतो. तर मागं फक्त 2च कमेंट आले ते. चला पहिलं कमेंटचं नाव आहे विनोद इंगडे आणि दुसरं आहे राजेश जाधव. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण तुमचं नाव ऐकायचं असेल सगळ्यात पहिले कमेंट करा. चला मित्रांनो आजची स्टोरी इथे संपली. उद्या भेटू नवीन विषय घेऊन. चला उद्या 8 वाजता. तब तक गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद जय महाराष्ट्र.